ओके, तर भाऊंनो बघू शकते की अशा प्रकारे आपण फोटो बॅनर एडिटिंग केलेली आहे। तर भाऊंनो हे कशावरून केली आहे, फक्त आपल्या अलाइन मोशन ॲप्लिकेशनमध्ये आणि अजून एक फोटो रूम ॲप्लिकेशनमध्ये। फक्त आपल्या 2 ॲपची गरज लागेल आणि नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे करून टाकायची। सकाळी आपण आपल्या फोटो एडिटिंगचा व्हिडिओ टाकतो आणि संध्याकाळी जो काही आहे तो आपला व्हिडिओ एडिटिंगचा व्हिडिओ असतो। तर भाऊंनो बघू शकते की एकदम खतरनाक बॅनर बनले आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला बॅनर बनवायचा असेल तर व्हिडिओपैकी पूर्णपैकी बघायचा आहे, लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आणि 2 ॲपची गरज लागेल। तर बघू शकते की जे काही ॲप्स आहेत ते अशा प्रकारे आपलं अलाइन मोशन आहे आणि फोटो रूम आहे। फक्त आपल्या फोटो रूममध्ये काय करायचं आहे, सिम्पल त्याला ओपन करून घ्यायचं। हे फोटो रूम तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल, तिथे जाऊन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आणि इथं स्टार्ट फॉर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊ आपलं कोणचं पण इमेज घेऊन घ्यायचं, अशा प्रकारे इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बघू शकते की जे काय मॅगचं बॅकग्राऊंड होते अशा प्रकारे कट होऊन जाईल। ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर बघू शकते की जे काय आपलं मागचे बॅकग्राऊंड होते अशा प्रकारे कट होऊन जाईल आणि एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घेतल्यानंतर इथं डन नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे बनून येईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता जे काय आपलं अलाइन मोशन आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जे काय मी पहिले मटेरियल दिलेलं आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आपल्या अलाइन मोशन ॲप्लिकेशनमध्ये आणि अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेसिंग सर्व मटेरियल लावून दिलेलं आहे। फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला फक्त फोटो बदलून घ्यायचे। तर फोटो कसे बदलायचे, सिम्पली बघू शकते की इथे ग्रुप 3चं ऑप्शन दिसते, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे। आधी 1 ग्रुपचं नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं। जे काही हे नाव आहे ते तसंच राहू द्यायचं, जे काही नाव वरचं आहे ते तसंच राहून द्यायचं आणि दुसरं ग्रुप 2च्या ऑप्शनवरती एडिट ग्रुपचं करून घ्यायचं आहे। आणि इथं बघू शकता की जे काय आपली तारीख आहे ते मी तारीख सेट करायची आहे। इथं बघू शकता की लाल बिंदू दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून मोड्स अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पण आपला जिथं पण बड्डे आहे तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। तर आता आजची तारीख 9 आहे तर मी इथं 9ला अशा प्रकारे सेट करून घ्यायचो। एवढं झाल्यानंतर बघू शकते की जे काय आपली तारीख आहे ते अशा प्रकारे सेट होऊन जाईल आणि एवढं झाल्यानंतर ग्रुप 1वरती ग्रुप अँड मार्क 1वरती क्लिक करायचं आहे आणि इथे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। बघू शकते की या फोटो कसे बदलायचे आहे, ते सिम्पल या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि कलर्स फिलच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ऑल फोटोमध्ये जायचं आहे। इथून अशा प्रकारे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुमचे कोणचा पण अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट झाल्यानंतर इथे बघू शकते की प्लसचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे जेवढा पण आपल्याला फोटो हवा असेल तेवढा। तर बघू शकते की जो काही आपले दोन्ही पण अशा प्रकारे फोटो लागलेले आहे आणि तुम्हाला डबल सांगून देतो, ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं, जो काही तो आपला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। कलर्स अँड फिल्ड्समध्ये जाऊन इथून अशा प्रकारे आपला जो काही फोटो आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर इथून अशा प्रकारे जेवढा पण फोटो पाहिजे तेवढा सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकते की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला फोटो चेंज करून घ्यायचे आहे आणि खालती बघू शकता जो काही मेनवाला फोटो ज्याचे आपण बॅकग्राऊंड कट केलेला आहे तर त्याला ती आपल्याला खालती लावून घ्यायचं आहे। तर फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलर फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथून अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काही आता बॅकग्राऊंड कट केलेला आहे आपण सिम्पली याच्यावरती अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे आणि याला सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून याला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आणि ती ॲडजस्ट वगैरे मोशन सॅटिस्फॅक्टरीमध्ये जाऊन अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं। जसं तुम्हाला ठीक वाटला तिथं आपल्याला फोटो अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि बघू शकते अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचं। तर इथं बघू शकते की क्रिया जाधव सिम्पली इथं आपल्याला नाव जर चेंज करायचं सिम्पली त्या नावावरती क्लिक करायचं, एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं, इथून तुम्ही नाव खोडून टाकायचं आणि जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही नाव टाकून घ्यायचं आणि सिलेक्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊनं आपलं जेवढे पण फोटो आहेत तेवढे बदलून टाकायचे आहेत आणि जे काही तुमचा लोगो वगैरे आहे ते लावून घ्यायचं आणि नाव वगैरे चेंज करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो अगदी सोपं आहे बॅनर बनवणं आणि सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे एक्सपोर्ट झाल्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आणि आपलं बॅनर तयार आहे। सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।